सिडको के आने वाले नैना प्रकल्प का विरोध करने के लिए पनवेल तालुका के सभी किसानों की जाहिर सभा का आयोजन विभिन्न गांवों में किया जा रहा है। मंगलवार को कोनगांव में नैना प्रकल्प का विरोध दर्शाने के लिए सभा का आयोजन किया गया था। इस सभा में नैना प्रकल्प के अध्यक्ष वामन शेलके, प्रकल्पबाधित संघर्ष समिति के अध्यक्ष आर.डी. घरत, अनिल ढवले, प्रवीण पाटील, जगन पवार, शेतकरी संघर्ष समिति के सदस्य अशोक म्हात्रे, बालकृष्ण पाटील, रमेश म्हात्रे आदि गणमान्य उपस्थित थे। इस विषय पर वामन शेलके ने मार्गदर्शन करते हुए नैना प्रकल्प के विषय पर जानकारी दी। किसानों को नैना प्रकल्प का विरोध करने के लिए तैयार होना पड़ेगा। सिडको की ओर से किसानों को फंसाया जा रहा है, लेकिन हम उसे सफल नहीं होने देंगे, ऐसा आह्वान वामन शेलके ने किया। आज 2-3 महिन्यापासून गावोगावला जाऊन जो हा नैना प्रकल्प आपल्याकडे येऊ घातलेला आहे, त्या नैना प्रकल्पाची आपल्याला काय फायदे आणि काय तोटे आहेत, फायदे तर नाही संपूर्ण तोटाच आहे। म्हणूनच याची जनजागृती करण्यासाठी आम्ही प्रत्येक गावातील शेतकरी बंधू भगिनींना याची जाणीव करून देण्यासाठी येत आहोत। आणि खरोखरच आपण सर्व शेतकऱ्यांनी अशी या साधू संतांची भूमिका घेऊन आपण पेटून उठा आणि हा जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाचा लढा कायमचा शेवटपर्यंत चालू ठेवा। तसेच हा नैना प्रकल्प हा दर वर्षाला नाव बदलवीत आलेला आहे। सुरुवातीला मेगा सिटी, नंतर आकृती सिटी, नंतर आता नैना प्रकल्प। हा प्रकल्प एकच आहे, नाव अनेक आहे, पण हा मात्र प्रकल्प एकच आहे। सिडकोचा हा नाव आहे, कारण सिडकोने 50 वर्षापूर्वी पनवेलचा पश्चिम भागामध्ये जमिनी संपादित केल्या आणि त्या शेतकऱ्यांना मात्र 40-45 वर्ष झाली तरी अजूनपर्यंत काही न्याय मिळालेला नाही। म्हणून आपल्याला हे शेतकरी विरोध करतील, म्हणून त्यांनी हा नाव बदललेला आहे। इस दौरान आर.डी. घरत ने भी अपनी भावनाएं जाहिर की। उन्होंने कहा कि किसानों को अब जागरूक होने की जरूरत है। अपने ऊपर हो रहे अन्याय को प्रतिकार करने का अब समय आ चुका है, ऐसी भावनाएं आर.डी. घरत ने जाहिर की। आपल्याला नैना रूपी राक्षसीन आपल्या अंगावरती येते अशी आपल्याला ऑगस्ट मध्ये जाणीव झाली आणि त्या ऑगस्ट मध्ये आपण 9 ऑगस्टला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलं। त्या आयोजनाचं नेतृत्व वेद पाटील आणि बाळन पाटील केलं। त्या सिडको प्रशासनाबरोबर आमची बैठक झाली। त्या सिडको प्रशासनाने आम्हाला आवाहन केलं, वेणुगोपालन म्हणून त्याचा इन्चार्ज होता त्यांनी, का शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही त्यांच्या जमिनीत पाऊल टाकणार नाही। सदाणू या नैना प्रेरित सिडको प्रेरित नैनानी या पुतण्या मावशींनी आपल्यावरती आपला विश्वासघात केलेला आहे, म्हणून त्यांना परतचा विचारण्यासाठी 8 तारीखला सर्व तमाम शेतकऱ्यांनी केवळ 23 गावांनी नाही 270 गावं याच्यामध्ये बाधित झालेली आहेत। तळागाळातले पनवेल तालुका सोडून पनवेलचे बाहेर सुद्धा लोक या संपात या मोर्चात दाखल झाली पाहिजे।